वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा साकोली तर्फे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 8 व 9 जुलैला अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील फार मोठे पिकाचे नुकसान झाले. पीक वाहून गेले व भंडारा गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणाच्या घरात पाणी घुसले, कोणाचे घर पडले, मातीचे घर जमीनदोस्त झाले. या सर्वात शेतकऱ्यांच्या घराचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. पावसात घर पडल्यामुळे राहायचे कुठे अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. अशातला तात्काळ घरकुल मंजूर करून आर्थिक मदत द्यावी असे निवेदनात मध्ये म्हटलेले आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक डीजी रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्षा सुवर्णमाला गजबिये, वंचित बहुजन आघाडीचे साकोली शहर महासचिव उत्तमा गटपायले, साकोली शहर सचिव सरिता बडोले, स्नेहा गजबिये, जितेंद्र मेश्राम, धनराज गणवीर व इतरही कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्त्या या प्रसंगी उपस्थित. वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा व साकोली तालुक्यातर्फे या ठिकाणी मागच्या 8-9 जुलैला आणि सतत 8 दिवस सततधार पाऊस झाल्यामुळे कित्येक लोकांचे जे परे आहेत तेही वाहून गेलेले आहेत, रोवणे वाहून गेलेले आहेत. त्यानंतर कित्येक लोकांचे घरं पडलेले आहेत. हा मुसळधार पावसामुळे या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याची नुकसान भरपाई पंचनामे तर झालेच पाहिजे. आता साकोली सिव्हिल वार्डामध्ये शेंडे नावाचा व्यक्ती आहे, पूर्ण घरचा घरच त्यांचा पडलेला आहे. नगर परिषदेला त्यांनी निवेदन दिले काय बाबा घरकुल मिळालं पाहिजे, अजून काही घरकुल मिळालेलं नाही. तर असे कित्येक घरं आहेत. तर यांना तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी म्हणून आपण SDO मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की यांचे जे काही आहेत नुकसान भरपाई तर मिळावीच, पण त्यांचे पंचनामे सुद्धा झाले पाहिजे. त्याकरिता आम्ही आज SDOला आपण निवेदन दिलेलं आहे. जय भीम. गेल्या काही दिवसापासून विशेष करून 7 आणि 8 जुलैला जो संततधार पाऊस झाला, त्या पावसामध्ये खूप प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे. कितीतरी शेतकऱ्यांचा पराव वाहून गेलेला आहे, कितीतरी घरांची पडझड झालेली आहे. तरी आज जो SDO कार्यालयात निवेदन सादर केलेलं आहे त्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं, ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झालेली आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्या सर्वांचं त्वरित पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना आणि त्या व्यक्तींना ज्यांचं घर वगैरे पडलेलं आहे त्यांना त्वरित मदत करावी अशी या निवेदनाद्वारे आम्ही विनंती केलेली आहे. सर्वांना जय भीम. गेल्या काही 7 दिवसापासून सातत्याने पावसाचा वर्षाव सुरू झालेला आहे. त्या पावसामुळे काही गोरगरीब शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेली आहे. काही लोकांचे परे वाहून गेले आहेत, कुणाचे घरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी झालेली आहे अशाचा पंचनामा करून त्यांचा त्वरित त्यांच्यावर काहीतरी कारवाई करून सणारी त्यांचा जे नासाडी झाली आहे त्यांची भरपाई काढण्यात यावी अशी विनंती आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही करत आहोत. आणि आज SDOला तहसीलमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे आज आम्ही निवेदन दिलेले आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आज जी 7-8 तारखेला जो पाऊस आला आणि तो इतका भयानक होता की त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये इतकी पूर परिस्थिती असताना काही शेतातील म्हणजे बांधातील रोवणेही काही वाहून गेले, लोकांच्या घरांची पडझड झाली. तरी त्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ त्यांची भरपाई करण्यात यावी याकरिता आज दिनांक 16 जुलैला माननीय SDO साहेबांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले की जेणेकरून या समस्यावर त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळावी. एवढेच बोलतो.